गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। एक मिनिट, अजून एक विषय आहे। लहान मुलांची जशी बाग चालू करायची नागरिकांची मागणी होती, तशी पंढरपुरातल्या सगळ्या कलाप्रेमींची ती नाम संकीर्तन सभागृह आहे ना, 50 कोटीचं 70 कोटीला चाललंय, त्यात कोणी कोणी काय काय केलंय त्याची सुद्धा मागणी आहे। सगळ्यांना तिथं नाटकं बघायचे, चांगले गाण्याचे कार्यक्रम बघायचे, प्रत्येक गावाची एक सांस्कृतिक भूक सुद्धा असती। आता नाम संकीर्तनची सुद्धा अशीच उद्घाटन होतील, त्याच्या आधीच तिथं सगळ्या सोयी सुविधा पूर्ण करा, त्याची व्यवस्था लावा आणि मग उद्घाटन करा। पंढरपूरमध्ये गेल्या अनेक दिवसापासून रखडलेल्या बहुचर्चित नामसंकीर्तन सभागृहाच्या कामाला आता पुन्हा एकदा वेग आला आहे। निधी अभावी हे काम थांबले होते, मात्र पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी या प्रकल्पासाठी शासनाकडे सातत्याने निधीची मागणी केली। त्या सभागृहाचे काम वेगाने सुरू झाले आहे। आता स्थानिक पातळीवर सर्वात मोठी चर्चा रंगली आहे ती म्हणजे या भव्य सभागृहाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार का, याकडे पंढरपूरकरांचे लक्ष लागले आहे। पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो वारकरी दरवर्षी पंढरपुरात येत असतात। या वारकऱ्यांच्या सोयीसाठी आणि भजन कीर्तनासाठी एक हक्काचे नामसंकीर्तन सभागृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र मध्यंतरी निधीच्या कमतरतेमुळे आणि काही प्रशासकीय अडचणींमुळे या महत्त्वाकांक्षी सभागृहाचे काम पूर्णपणे रखडले होते। सभागृहाचे काम थांबल्याने वारकरी आणि स्थानिक नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती। हे सभागृह लवकरच भाविकांच्या सेवेत रुजू होणार आहे, पण आता वेध लागले आहे ते या वास्तूच्या उद्घाटनाचे। राजकीय आणि स्थानिक वर्तुळात सध्या एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे या भव्य नामसंकीर्तन सभागृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार का। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन व्हावे अशी स्थानिक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा आहे। पंढरपूर नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक ओंकार जोशी यांनी या नामसंकीर्तन सभागृहाच्या रखडलेल्या कामाकडे लक्ष वेधत इथल्या सोयी सुविधा आधी पूर्ण कराव्यात, उद्घाटनाच्या घाईत कामे राहू नयेत अशी मागणी केल्याचे दिसून आले होते।